नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण एका 5 रुपयाच्या नाण्याची माहिती पाहणार आहोत, जे की कॉपर आणि निकेल म्हणजे तांबे आणि निकेल या धातूपासून बनलेलं आहे आणि ते सध्या चलनामध्ये आपल्याला सापडत आहे। तर त्या 5 रुपयाच्या नाण्याची किंमत, त्याचं सध्याचं व्हॅल्युएशन, त्याचं मार्केटमधली डिमांड काय आहे आणि हे नाणं रेअर कॅटेगरीमध्ये का गेलं आहे, तर ह्या विषयी आज आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये चांगली माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर कृपया आपणा सर्वांना एक विनंती आहे, आपण माझा व्हॉट्सअपचा नंबर मागता आणि बऱ्याचदा व्हॉट्सअपवर चॅटिंग करण्याऐवजी बऱ्याचदा फोनवर जास्त बोलण्यासाठी आपण आतुर असता। तर फोन करण्यासाठी मी आपणा सर्वांना एक रिक्वेस्ट करू इच्छितो की सकाळी 11 ते संध्याकाळी 8 या वेळेमध्ये फोन करावेत। रात्री 10 किंवा 11 वाजताही फोन येतात। खरं तर मला तुम्हाला टाळायचं नाही आहे, परंतु मला इतर लोकांनाही वेळ द्यावा लागतो। व्हॉट्सअपवरती आलेल्या सर्व कमेंट्सला उत्तर द्यावं लागतात। म्हणून जर हा जो टायमिंग आहे सकाळी 11 ते 8 या वेळेत जर आपण मला फोन कॉल्स केले तर बरं होईल। तर आपण आज ज्या नाण्याची माहिती पाहणार आहोत ती कृपया स्किप न करता पूर्ण पहा आणि आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आज ज्या नाण्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे ते नाणं कोणतं आहे आणि त्याची किंमत किती आहे, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपण पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला जे नाणं दिसतंय, या नाण्याकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर 1995 मध्ये भारत सरकारने संयुक्त राष्ट्र संघाच्या म्हणजे युनायटेड नेशनच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त 5 रुपयाचं हा कॉमेमोरेटिव्ह स्मारक नाणं तयार केलं होतं। तर या नाण्यावरची जर बारकाईने आपण माहिती पाहिली तर या ठिकाणी संयुक्त राष्ट्र की 50वीं जयंती असं हिंदीमध्ये लिहिलेलं आहे बघा। आणि त्याच बरोबर 15th एनिव्हर्सरी ऑफ युनायटेड नेशन असं इंग्रजी हा देखील हा मजकूर आहे। दोन्ही साईड आपण याच्या पाहूया। 1995 सालचं हे नाणं, इकडं 5 रुपये लिहिले, इकडं 5 रुपये लिहिले, अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते आणि डिनॉमिनेशन याची किंमत आहे 5 रुपये। या नाण्याचा जर धातू आपण बारकाईने पाहिला तर तांबे आणि निकेल, कॉपर आणि निकेल या धातूपासून बनलेलं हे नाणं आहे। हे नाणं बॉम्बे, कलकत्ता आणि नोएडा या 3 टकसाळीमध्ये छापलं गेलं होतं। आपण पाहू शकता या नाण्यावर मध्यभागी इकडच्या बाजूला अशोक स्तंभ आणि 5 रुपयाचं डिनॉमिनेशन आहे। त्याचबरोबर या ठिकाणी मध्ये जे 50 दिसते आपल्याला 50, तर ते 50वी जयंती असं हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेमध्ये लिहिलेलं हे नाणं आहे। आणि कॉपर निकेलचं हे जे नाणं आहे थोडंसं कमी प्रमाणात छापल्यामुळं हे रेअर्स कॅटेगरीमध्ये आता गेलेलं आहे। आपण जर बारकाईने याचा अभ्यास केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की तीनही प्रकारच्या टकसाळीमध्ये छापलेलं हे जे नाणं आहे हे UNC कंडिशनमध्ये नाणं 1000च्या वरती गेलेलं आहे। आणि हे जर नाणं माझ्याकडचं जे आहे हे UNC कंडिशनमध्ये नाही आहे, तरी पण 100-200 रुपये तरी या नाण्याची किंमत नक्कीच आपल्याला फाईन, व्हेरी फाईन कंडिशनमध्ये सुद्धा मिळू शकते। तर अशा पद्धतीचं हे नाणं जर तुमच्याकडे UNC असेल तर 1000 रुपयाच्याही वरती किंमत याची गेलेली आहे। आता प्रश्न असा निर्माण होतो की बऱ्याचदा किमतीमध्ये डिफरन्स पडतो। याचं कारण असं आहे, समजा मी आज हा व्हिडिओ बनवलाय 16 तारखेला आणि तुम्ही हा व्हिडिओ जर बऱ्याच दिवसांनी पाहिला तर त्याची किंमत बदललेली असते। किंवा याच्यापूर्वी जर एखाद्याने माहिती दिलेली असेल तर त्याने सांगितलेले असेल हे UNC कंडिशनचंच नाणं 200ला आहे आणि मी आता म्हणतोय 1000च्या वरती। तर बऱ्याच सबस्क्रायबर लोक असं विचारतात की सर मग ह्या किमती फिक्स म्हणजे बदलतात का? तर खरंच ह्या किमती सारख्या बदलत असतात। आता हे नाणं माझ्याकडे UNC फाईन कंडिशनमध्ये आहे, व्हेरी फाईन कंडिशनमध्ये आहे, पण UNC मध्ये नाही। मग हे UNC कंडिशनमधलं नाणं घेण्यासाठी जर एखादा कलेक्टर 1000 देत असेल तर मी तिथं 1200 रुपये सुद्धा देऊ शकतो, कारण मला ते पाहिजे असतं। म्हणून ह्या नाण्यांच्या किमती अशा स्थिर नसतात किंवा याची कुठलीही अधिकृत अशी वेबसाईट नाही की एवढीच किंमत पाहिजे। हे कलेक्टरच्या डिमांडनुसार याच्या किमती कमी जास्त होत असतात। तर मित्रांनो, या नाण्याविषयी आपण बारकाईनं पहा। 5 रुपयाचं हे संयुक्त राष्ट्र संघाचं जे 50वी जयंतीचं नाणं आहे, हे नाणं नक्कीच तुमच्याकडे असेल किंवा चलनामधून येऊ शकतं। हे नाणं सांभाळून ठेवा। 20 पट किंमत तुम्हाला आज फाईन, व्हेरी फाईन कंडिशनला मिळते। म्हणजे जवळपास बघा 5 रुपयाचं नाणं 200 रुपयाला जर विकलं तर तुम्हाला 20 पट किंमत मिळते। असं कुठल्याही क्षेत्रामध्ये एवढी किंमत मिळत नाही।
आणि UNC कंडिशनमध्ये 1000 रुपयांच्या वरती सुद्धा हे 5 रुपयाचं नाणं विकलं जातं. तर मित्रांनो, हे नाणं सांभाळून ठेवा आणि जर तुमच्याकडे असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा माझ्याहीपेक्षा याबद्दल तुमच्याकडे जर जास्त माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन बटनवर नक्की प्रेस करा, कारण त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला यूट्यूबला सर्वात प्रथम आपले व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला मिळतील. धन्यवाद.